नमो बुद्धाय, जय भीम. आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रबुद्ध टीव्हीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ताडोबा अभयारण्यातील संगारामगिरी या ठिकाणी. आणि या ठिकाणी गेल्या 40 दिवसापासून भंते ज्ञानज्योती यांचं अधिष्ठान सुरू आहे. आणि या ठिकाणी येऊन आपण त्यांचं हे अधिष्ठान कशा प्रकारे आहे आणि त्यांचं धम्मप्रतीचं कार्य जे संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आणि आता संपूर्ण विश्वात जे त्यांचं धम्मकार्य चालू आहे त्यासंबंधित आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. आपण सर्व त्यांचे प्रवचन प्रत्यक्ष भेटून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतात. तर आजसुद्धा आपण प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण तिची सर्वप्रथम आपलं स्वागत आहे प्रबुद्ध टीव्हीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. भंतेजी, पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमचं या ठिकाणी जे अधिष्ठान आहे हे नेमकं अधिष्ठान कशा प्रकारचं आहे? भिक्षूंचं जीवनच एक अधिष्ठानाचं जीवन असतं. भिक्षू त्याच्या धम्म आणि विनयामध्ये शोभतो. त्यामुळं धम्म आणि विनयाचं जे केंद्रीकरण आहे ना, धम्म आणि विनयाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी हे सारं जीवनभरच भिक्षूंचं अधिष्ठान असतं. पण काही ज्या वर्षावासाच्या कालखंडात जसे 3 महिन्याचे वर्षावासाचे, 4 महिन्याचे वर्षावासाचे अधिष्ठान असतात, 3-4 महिन्याच्या अधिष्ठानानंतर वर्षावासाच्या नंतर भिक्षू चौफेर फिरत असतो, धम्मप्रचार प्रसार करत असतो. पण प्रामुख्यानं अशाही काही नियमांचं पालन केलं जातं जे धम्म आणि विनयाला बळकट करतात, बलवत्तर करतात, नव्हे बुद्ध शासनाची सुरक्षितता करण्याचं बल संचयित करता येतं. त्यामुळं हे बुद्ध शासनाचं बल संचयित करण्यासाठी विशिष्ट प्रकारची अधिष्ठानं ही घ्यावी लागतात, जेणेकरून हे अधिष्ठानं म्हणजे परिपूर्णता, परिशुद्धता प्राप्त करण्यासाठीची ही संपूर्ण प्रक्रिया असते. त्यामुळं ज्याला कधी व्रत वैकल्य म्हणतात ना, तर व्रत वैकल्याचा हा भाग नाही आहे, तर आपली प्रज्ञा पुष्ट करण्याचा भाग आहे. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या 3ही प्रज्ञेच्या लक्षणामध्ये रमण करणारी ही जी प्रक्रिया पुष्ट करण्यासाठीच हे अधिष्ठान असतं. ज्या आधारावर जे प्रवज्जितच होताना ज्या गोष्टीची उपलब्धी, ज्या गोष्टीची जी अंतिम सत्यक्रिया असते की सब दुःख निस्सरण निब्बाण सच्चीकरण थाय मग बनते एतं कासावंग धत्वा पब्बाजेथ मग बनते अनुकंपंग उपादाय. बनते सर्व प्रकारच्या दुःखातून मला सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे काशाय वस्त्र देऊन मला प्रवज्जित करावं. जेव्हा प्रवज्जा होते ती उद्देश पत्रिका जाहीर होते. त्यामुळे ही उद्देश पत्रिका पूर्णत्वास नेण्यासाठीचं हे अधिष्ठान असतं. ज्या आधारावर हे भिक्षू संघाचं हे जे सौंदर्य ज्याला म्हणतो धम्म विनयाची ही परिपूर्णता, परिशुद्धता ही निर्माण करण्यासाठीचंच हे अधिष्ठान असतं. अधिष्ठान ही एक पारमी देखील असते. आपल्या जीवनात जोपर्यंत 10 पारमितांचे घडे परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येणार नाही. पारमी माझ्यातला जो मी आहे ना तो सगळ्यांच्या अंगात येतो. मी म्हणजे मार असतो. हा मी माझं सारं डोईवर रोजं म्हणतोय ना, तर ज्याला मी म्हणतो ना, आपल्या ओळख करण्यासाठी माझं नाव असं आहे, माझं नाव तसं आहे, मी असं करतोय, ठीक आहे, ओळख करण्यासाठी, कर्म करण्यासाठी ठीक आहे. पण जो मी आणि माझं मन, माझं शरीर, अरे आपलं शरीर आपलं नाही आहे, आपलं मन आपलं नाही आहे, आणि कुणाला माझे साऱ्या अग्निवायू जला आणि पृथ्वी धातूंच्या तरंगांनी भरलेलं हे शरीर आहे. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान मनाचे 4 स्कंद तेही उत्पन्न होऊन नाश पावणारे तेही तरंग आहेत. तर कुठल्या या बुद्बुद्यांना, तरंगांना मी म्हणू, माझं शरीर म्हणू, माझं मन म्हणू, काय हुकूमत चालते माझी? अनात्मा आहे. या शरीरात काही ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा नाही. भगवंतानी हे अनुभूतीच्या आधारावर पाहिलं ना विपश्यना या कम्मठ्ठाणाचा अभ्यास करून. तर हा कम्मठ्ठाणाचा अभ्यास करूनच हे अधिष्ठानाची पूर्ती केली जाते. माझ्यातला जो मी आहे ना अंगात येतो आपल्या, तर तो हा मार असतो. मार बंधन असतात, 10 मार बंधन असतात.
ज्यात सकाय दिट्टी विचिकित्सा शिलवर्त परामत कामचंद व्यापात थिनमिद्द अवृत्य कौकृत्य विचिका कामराग रूपराग मान आणि अविद्या ही 10 मोठी मोठी बंधनं नष्ट करण्यासाठी 10 प्रकारच्या सद्गुणांची निर्मिती करावी लागते. ते 10 प्रकारच्या सद्गुणांची निर्मिती करण्यासाठीच हे अधिष्ठान असतं. ज्यामध्ये सम्मा दिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मंतो सम्मा आजीव सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधी सम्यक ज्ञान आणि सम्यक विमुक्ती या 10 सद्गुणांना जेव्हा व्यक्ती धारण करतो तेव्हा आपल्या 10च्या 10 पारमितांचे घडे परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पारमी माझ्यातला मी हा जो अंगात येतो ना त्याला घालवून टाकण्यासाठी ज्या काही पुण्यकर्माचा संग्रह करावा लागतो त्याला पारमी म्हणतात. असे दान शील नैखम्य वीर्य प्रज्ञा शांती सत्य अधिष्ठान मैत्री आणि उपेक्षा या 10 पारमितांची पूर्णता करावी लागते. परिपूर्णता यालाच परिपूर्णतेचा साठा म्हणतात पारमितांना. जोपर्यंत 10 पारमितांचे घडे आपले परिपूर्ण होणार नाही तर तोपर्यंत आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येणार नाही. त्यामुळं आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी या 10 सद्गुणांना धारण करून 10 पारमितांचे घडे भरल्यानंतर 10 सद्गुणांना धारण केलं जातं. यासाठीच हे अधिष्ठान असतं. त्यात हे क्रमशः जी पारमितांचा जो संग्रह आहे दान शील नष्कर्म्य वीर्य प्रज्ञा शांती सत्य अधिष्ठान मैत्री आणि उपेक्षा ते अधिष्ठान बघा यामध्ये ही एक पारमी आहे. तसा सम्यक संकल्प आपण आपली उद्देशपूर्ती प्राप्त करण्यासाठी काही विशेष अशा नियमांचं पालन करून आपण ही प्रहाणकारी प्रज्ञा निर्माण करून हे भवचक्र दुःखचक्र लोकचक्र तोडून अंततः निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठीचे अधिष्ठान म्हणून तिला पारमिता असं म्हटलं जातं. भंतेजी तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर फिरत असता पण तुम्ही नेमकी हीच जागा कशी काय ठरवली? जन्मच या जंगलात झाला झाडातच राहतोय झाडात हो आणि मरणारही इथेच झाडात हो हो आहे ना. झाड किती प्रिय असतं. हो हो तर हा 9 स्टार बंगला आहे ना 9 स्टार बंगला आहे. 9 स्टार बंगला हे बोधिवृक्ष आहे. सगळ्याच बुद्धांनी बोधिवृक्षात बुद्धत्व प्राप्त केलं. हो हो त्यामुळं ही थीम आहे ना बुद्धिझमची मूळ थीम आहे थीम आहे. त्यामुळं हे वृक्ष किती किती प्रिय आहे. हे सगळं भूकंप इकडे येईल ना तरी लोक तिकडे काही फरक पडणार नाही. आज असं नाही फरक पडेल पण इथे काही नाही होणार नाही. ते हे धम्माच्या आधारावर कसं सुरक्षिततेचं कवच आहे. बरं सुरक्षिततेचं कवच आहे. त्यामुळं या बोधिवृक्षातच हे अधिष्ठान हे घेतलेलं आहे. बरं आता बोधिवृक्षाखाली तुम्ही तर आहात पण ताडोबा अभयारण्य आणि संग्रामगिरीच का मग? हे ताडोबा अभयारण्य आणि संग्रामगिरी आता याच जंगलात जन्म झालाय ना. आता इकडे मी लहानपणापासूनच इथे राहायचो. लहानपणापासूनच त्या कुंडात बिंडात पोहायला जायचो. तिथे मस्त पश्चिमिष्य काढायचो पोहून. बरं त्यामुळं हे लहानपणापासून जंगलात पत्ता माहिती आहे सगळा. जिकडे तिकडे सगळं जंगल फिरून आहे. त्यामुळे प्रवज्जित झाल्यानंतर राहायचं कुठे इथे. मग एक भंते लोकांना इथे घेऊन आलेलो या ठिकाणी अधिष्ठानासाठी. त्यामुळं मग ह्या अधिष्ठानाची सगळी प्रक्रिया भंते प्रज्ञा ज्योती होते बुद्धप्रिय जी होते. किती एकूण किती बनते भिक्खू आहेत भंतेजी? आता इथे जवळपास 14-15 भिक्षू आहेत आणि बाकी अधिष्ठानात वेगळी सामने तो येणं जाणं करणारे भरपूरच राहतात. बरं बरं किती लोकसंख्या येणार बनते यावर्षी? लोकसंख्या आता तो 20,000पर्यंतचा हा संपूर्ण 20,000पर्यंत सगळे लोक सगळं पठार भरलेलं असेल. ओके ओके. आणि हा कार्यक्रम 30 आणि 31ला असेल? 30 आणि 31ला. बरं. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ऐकतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत तुम्हाला ऐकतो. पण आमच्या युवकांचा प्रश्न आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे व्हिडिओ वगैरे आहेत आणि भरपूर सारे प्रवचन आपण टाकलेले आहेत. पण युवकांचा प्रश्न असा आहे की आम्ही भंतेजीला ऐकतो पण भंतेजी कॉड जे घालतात ते नेमकं काय ऐकतात? फोन येतात रोग्यांचे. जास्तीत जास्त मला फोनची गरज नाही आहे. रोग्यांचेच फोन येतात. कोणी ICUत मध्ये असतात. त्यामुळे फटकन मग रिंग नाही आली तर फटकन मग इकडे बोलणं सुरू असतं पण सुत्तपटन सुरू दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही गोष्टी असतात. नाही तर फोनची गरज नाही. बरोबर आहे. आणि भंतेजी एक तुमच्या पोशाखासंबंधित आहे चिवरा संबंधित आहे की तुम्ही जे आज हे तुकड्यांचं चिवर घालता याच्या मागे नेमकं कारण काय आणि हे काय आहे नेमकं? हे जुनंच आहे. जुनं ते सोनं ते आपल्याला आहे कागदांमध्ये लिहिलेलं.
भगवान बुद्धांचं चिवर असंच होतं, पण सुकुल तुकड्यांचं मशान घाटातलं बरं का. त्यामुळं हे असं चिवर भगवान बुद्धांनी महाकाश्यपांना आपलं चिवर दिलं आणि त्यांचं चमकणारं चिवर आपल्याला घेतलं. त्यामुळे बोधगयेला 5-5 मिनिटांनी जे नवं चिवर चढवलं जातं की नाही, त्यामुळे ते महाकाश्यपाचं घेतलेलं चिवर आहे, अदला बदली केलंय. महाकाश्यप हे चिवर आहे ना, येणाऱ्या आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धाला दान करणार आहेत तोपर्यंत. ते काय अजून रिटॅग केला नाही त्यांनी. अच्छा. महाकाश्यप म्हणते जे प्रमुख भगवंताच्या नंतर संघनायक झाले संघाचे, ते अजून त्याने अंतर्धान पावले एवढं लिहिलेलं आहे. त्यांचं परिनिर्वाण अजून झालेलं नाही. येणारे आर्य मैत्रेय बुद्ध येतील त्यांना हे चिवर दान करणार आहे, तोपर्यंत ते जिवंत राहणार आहेत. आपल्याला दिसत नाही पाडीवर दरवर्षी. श्रद्धावान उपासकांचं काही म्हणणं असं आहे की जे महाकाश्यपांचं चिवर जे आहे ते सध्या तुमच्याकडे असं बोलतात. काय होतं महाकाश्यपांकडे असं चिवर भगवंतांचं आहे. ते येणारे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध असेपर्यंत ते चिवर सांभाळून ठेवणार आहेत. ते त्यांना दान करणार आहेत. त्याच्यानंतर त्यांचं परिनिर्वाण होईल, त्याच्या अगोदर नाही. गुरपा टेकडीवर ते आपल्याला बघायला मिळेल. बरोबर बनतेजी. बरं, आणखी एक प्रश्न आहे बनतेजी की आपल्याकडे जे काठी आहे, ती जी काठी आहे, तर त्या नेमकं काठीचा काय आहे काठी म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळा ते मी बघतो की तुमच्याकडे दान मिळालेली काठी आहे. बरं, तो माझ्या वाट्याला आली समजायची. कारण 10 वर्षावास त्यांच्या बरोबर केलाय. अच्छा. महिलांना जास्त जवळ नाही येऊ द्यायचं म्हणतो. 3 फुटावर ठेवायची. दान स्वीकारताना काठीने दान घ्यायचं असं. कोणत्या बनते मंदिर? ते साधनानंद महास्तवीर बांगलादेशाचे रंगामाटीला राहत होते. त्यांचं परिनिर्वाण झालेलं, त्यांचा मृतदेह अजूनही ठेवलेला आहे. संघ जेव्हा निर्णय घेईल त्यांच्या जे शरीराचा ज्यावेळेला दाहक्रिया होईल त्यावेळेला त्यांच्या शरीराच्या धातू बनतील ना, त्या धातू वर आमचा नंबर 1च आहे. तर आम्हाला धातू मिळतील त्यांच्या दाहक्रियेनंतर. मृतदेह अजून ठेवलेला आहे. नक्कीच. भंतेजी, पुढचा प्रश्न असा आहे माझा की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांती केली, पण त्यानंतर 68 वर्ष झाले आज धम्मक्रांती करून. 68-70 वर्ष झाले, पण आपले लोक जे आहेत ते काही धम्माप्रती जास्त श्रद्धावान वाटत नाहीत. ते कधी कधी भूमिका अशी घेतात की आपल्या धम्मामध्ये हे नाही आहे, ते नाही आहे, परित्राण नाही, वगैरे वगैरे गोष्टी. तर तुम्ही काय सांगाल या लोकांना? काय भ्रम आणि भ्रांतीमध्ये लोक जगत आहेत. कसं 68 वर्ष झाली तरी बाबासाहेबांना जे कळलं अजूनही लोकांना कळलेलं नाही. बाबासाहेब किती संघाविषयी काय बोलत माहिती आहे का? जेव्हा जेव्हा धम्माला उतरती कळ आली त्याला पहिल्यांदा बोर्ड भिक्षू संघावर ठेवलेलं आहे. बरोबर, समजलं? ज्या ज्या वेळेला अशी घसरण दिसते त्यावेळेला भिक्षू संघाला पहिल्यांदा जबाबदार पकडले. बाबासाहेबांनी त्यावेळेला मी बुद्धाला धर्मांतराच्या वेळेला, धम्मक्रांतीच्या वेळेला मी बुद्धाला शरण जाईल, धम्माला शरण जाईल, पण संघाला शरण जाणार नाही असं बोलले. का बरं? ती जखम ना आमच्या जण अजूनही बुजवता आली नाही बरं का. एवढी साधी सुधी जखम नाहीये. संघाची टोटली करप्टेड असं म्हणतो ते. ती त्यातनं बाहेर पडला नाही अजून संघ. आपल्याला चिवरधारी संघ दिसतोय. हा धम्म आणि विनयाच्या आधारावर, धम्म आणि विनयाच्या आधारावर असा भिक्षू संघ उत्पन्न होईल ना, मग ही हळूहळू धम्म चळवळ अशी आगेकूच करेल, वाढेल. त्यामुळे लोकांमध्ये हा सद्धम्म धारण कसा करायचा याच विषयी भ्रम आणि भ्रांती आहे. त्यामुळे साऱ्याच गोष्टी याविषयी मिथ्या अंडरस्टँडिंग घेऊन जगत आहेत लोक. ज्यामुळं हा सगळा पसारा दिसतोय युवकांमध्येच. ज्या वेळेला युवकांमध्ये धमक आहे समाज बदलण्याची, युवकच संघटित झाला होता बाबासाहेबांच्या वेळेला. कुठलाही सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांती परिपूर्ण करायची असेल तर ते युवकच करत असतात. त्यामुळं या युवकांमध्ये हा जोपर्यंत येणार नाही ना, तर युवकांना संघटित करायचं असतं. भंतेजी, आज आपण बघतो की आज आपल्या सोबत पण सुद्धा या ठिकाणी उपासक उपासिका आहेत, पण या 100 जर उपासक उपासिका असतील तर यामध्ये 5 सुद्धा युवक नाही आहेत. आणि तुम्ही म्हणता की युवकावर जबाबदारी आहे. काय नेमकं होतं आपल्या? हे ध्यान करण्यासाठी लोक आलेले आहेत. त्यामध्ये युवक कामाचे आहेत ना, युवक कामाचे आहेत. त्यांना ध्यान करणं एवढा वेळ नाही देत आहेत. हे जास्त आता आजपासून सकाळी 10 वाजेपासून सुत्त पठण पठ्ठाणाचं होणार आहे. हे सगळे ध्यान करणारे आले आहेत. रात्रंदिवस 7 दिवस पठ्ठाणाचं सुत्त पठण होईल. त्यामुळे ध्यान करणारे लोकच इथे येईल. नाहीतर तरुण कामं करतात ना, तर तरुणांना जास्तीत जास्त आले तरी 1 तास ध्यान करतील, 2 तास ध्यान करतील, निघून जातील. बरोबर. भंतेजी,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना अशी केलेली आहे की या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता जर प्रस्थापित होत असेल तर खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही असेल. पण आपण बघतो की आपला समाज म्हणजे खास करून महाराष्ट्रातील बौद्ध लोक हे 100%पैकी 95% हे दारिद्र्यरेषेखाली आहेत आणि अजूनही आपला समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. बौद्धिक पातळीवर बौद्ध समाजातील लोक हे ब्राह्मणांपेक्षाही चांगल्या प्रकारे वाद करताना दिसतात. पण त्या ठिकाणी पाहतो की आपण आपला समाज हा आर्थिकदृष्ट्या अतिशय खालच्या स्तराला गेलेला आहे, दारिद्र्याच्या खाली गेलेला आहे. आपला आर्थिक स्तर कसा वाढेल? हा ज्यामध्ये ही सामाजिक क्रांतीची परिपूर्णता या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःचा पिंड धार्मिक पिंड करावा. धम्माच्या आधारावर हा पिंड जर संग्रहित झाला तर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदल त्यामध्ये निहित असतो. त्यामुळे बाबासाहेबांचा पिंड मी पहिल्यांदा धार्मिक आहे. त्यामुळे धम्म ही मुळं आहेत. त्या धम्माच्या आधारावर आपलं जसं जसं मानस बदलेल ना तेव्हा तेव्हा आपली नागरिकता थायलंड सारखा एवढा चिमुकला देश पण ती उत्पादनाची साधनं कशी संग्रहित करतात, बरोबर, कशी संग्रहित करतात. त्यामुळे बाबासाहेबांनी ही संपूर्ण जागतिक पातळीवरची संग्रहितता दूर करण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या शब्दाचा रेटा जसा भारतात दुसऱ्या विश्वयुद्धानंतर ज्या ज्या संविधान निर्मिती झाली त्या जगातल्या सर्वच संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून साऱ्या देशातल्या साऱ्या संविधानाच्या लेखकांनी घेतलाय. असं एकही संविधान देशातलं कुठल्या विश्वातलं नाही की ज्या संविधानात हे 4 शब्द गेले नाही. अगदी 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 हे 4 मानवी मूल्य आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. बरोबर. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही, एवढी सबल लोकशाहीची व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आली. बरोबर. त्यामुळे हा आमूलाग्र बदल सर्वांगीण पातळीवर माणसाचं मनच बदललं तर हे सारं हे औद्योगिक क्षेत्र देखील हे खाण असे आज चायनीज बुद्धिस्ट देश आहे, कम्युनिस्ट सरकार सत्तेवर पण प्रामुख्याने बुद्धिस्ट लोक राहतात. बरोबर. त्यामुळे ही एवढी मोठी ठेवण जापानमध्ये आहेत बुद्धिस्ट. पण याचा अर्थ आता संयुक्तरित्या सामुदायिक जे आर्थिक नाड्या जरी त्यांच्या मजबूत असल्या तरी या धार्मिकतेचं हे आरूढ आहे ना ते खूप कच्चे आहेत अजूनही. त्यामुळं भगवान बुद्धाचा हा वलयच असं होतं की बुद्धासारखा हा देश म्हणतो, बुद्धाचा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार होतं तर सम्राट अशोकाचा कालखंड घेतो. नागराजांचा ही नागाच्या फण्यावर पृथ्वी तरलेली आहे म्हणतात. नागाच्या फण्यावर कधी पृथ्वी हे शेषनाग आहे ना, नागराजे होऊन गेले, नागर लिपी अस्तित्वात आली. त्यामुळे नागराजांच्या कालखंडात जम्बूद्वीप फुलफुल सगळ्या जगात प्रसिद्ध होता. जसा सम्राट अशोकाच्या कालखंडात ही जी नगरी दिसते आपली रावण नगरी म्हणतात ना, ही रावण असली लंका तर ही जी पाटलीपुत्रच होती. भगवंताच्या कालखंडात श्रावस्ती सगळ्यात जगात मोठं नगर होतं. हे बुद्धाचा कालखंड जसा फुलतो फळतो ना तसं हे वैभव, त्या वैभवाचा आपल्याला हे संपूर्ण प्रदक्षिणा आपल्याला दिसते. त्यामुळे बुद्धांचा कालखंडच वेगळा, बुद्ध शासनाचा. आता हा भरभराट पुन्हा येणार आहे भारतात. या जम्बूद्वीपाची एवढी भरभराट आपल्याला सांभाळे ना होईल. साऱ्या जगात ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, इसाई असोत, साऱ्या संप्रदायांच्या तडातड भिंती तुटतील आणि जिकडे तिकडे बुद्धिझमची हवा, सुनामीच्या लाटा कशा येतील ना तशा साऱ्या जगातच बुद्धिझमच्या लाटा येणार आहेत. त्यामुळे ही सक्षमता पूर्ण करण्यासाठीची ही तयारी आहे आमची की साऱ्या जगात हा शुद्ध धम्म पसरावा. त्यामध्ये महायान, हिनियान, तंत्रयान, मंत्रयान, वज्रा इत्यादी इत्यादी ज्या शाखा आहेत ना त्या शाखांमुळे पुन्हा गडबड होते. धम्म धारण करण्यामधल्या सगळ्या एवढ्या त्रुट्या भरून काढण्यासंबंधी म्हणून येणाऱ्या 2025 आणि 26 भारतामध्ये 18 देशातला भिक्षू संघ एकत्र येतो, स्थविरवादी आणि संगायन करतो. या संगायनाच्या आधारावर 7व्या संगायनाची तयारी आम्ही करणार आहोत, जेणेकरून धम्म धारण करण्यामध्ये कुठल्याही बाधा येऊ नयेत, सगळ्या बाधा दूर व्हाव्या आणि सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही वैज्ञानिक जी संबोधित ज्ञानाच्या आधारावर ही प्रक्रिया आम्ही प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न करणार, त्याची ही पूर्वतयारी आहे. नक्कीच नक्कीच. बनतेजी,
भंतेजी, आता तुम्ही बोलताना सांगितले की बौद्ध धम्म हा मानवी मूल्याचा धम्म आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या जगामध्ये मानवता टिकवायचं असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही आहे. आणि आपण सर्टिफिकेटनं म्हणा किंवा धम्मदीक्षा घेतल्यामुळे आपण बौद्ध आहोत, तर नेमकी महाराष्ट्रातील बौद्ध लोकांवर काय जबाबदारी पडते की कुठून त्यांनी सुरुवात करावी, कशा प्रकारे त्यांचं आचरण असावं, कशा प्रकारे त्यांचं कार्य असावं, जेणेकरून या देशामध्ये बौद्ध धम्म पसरणार. म्हणून भगवान बुद्धांच्या मूळ वाणीला महत्व आहे. भगवंतांची जी मूळ वाणी, भगवंतांच्या वाणीतनं 82,000 धम्मस्कंद प्रसवले. हे एकेका धम्मस्कंदाचं एक एक प्रवचन आहे, एकेका धम्मस्कंदाचं एक एक प्रवचन. त्यामुळं एकेका धम्मस्कंदावर एक एक प्रवचन आहे. 82,000 प्रवचन आहेत भगवंताची. 2,000 प्रवचन भिक्षू लोकांच्या, अनंत भिक्षूंच्या आहेत, ज्यांनी 2,000 बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परिपूर्णता समजावून सांगण्याचं साधर्म्य जे विकसित केलं आहे, त्यातले 2,000 एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्म साठवलेला आहे. 84,000 प्रवचन आहे. म्यानमारमध्ये त्रिपिटकाच्या घरात सुत्त पिटकातले 21,000, विनय पिटकातले 21,000 आणि अभिधम्म पिटकातले 42,000 धम्मस्कंद त्या गृहामध्ये त्रिपिटकाच्या. मग गदगद होऊन जातं. ते ही मूळ बुद्धवाणी ही स्वतःमध्ये ही परिपूर्ण आणि परिशुद्ध वाणी आहे. यामध्ये जोडतोड करण्यासाठी तथागतांनी तुमच्या आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. तरी ही जोडतोड सुरू झाली आणि त्यामुळे मग काय काय कर्मकांड करायला लागले लोक. ते कर्मकांडात गुंतून आहेत. त्यामुळं भगवान बुद्धांचा हा सद्धम्म, अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, काल्पनिकतेला अजिबात स्थान दिलेलं नाही भगवंतांनी. आपले सायंटिस्ट देखील कुठल्या ना कुठल्या विषयाची सिद्धता करताना, संशोधनाची सिद्धता करताना कल्पना तरी करतात. पण तथागतांनी हे संबोधित ज्ञानाची, अनुसंधानाची सगळी प्रक्रिया लक्षात घेताना काल्पनिकतेला अजिबात स्थान दिलं नाही. सुरुवातीपासून तर अंतापर्यंत सत्याचा स्थान दिलं, सत्याला. आणि हे समजावून सांगणं खूप कठीण काम आहे. हे समजावून सांगण्याची ही तयारी आहे, जेणेकरून सगळ्या संप्रदायांच्या तळातळ भिंती तुटून जाऊ देत. भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष सम्यक ज्ञानाच्या आधारावर समजावून देण्याची या खामी आहेत, कमजोरी आहेत ना, त्या दूर कराव्या लागतील. तेव्हा कुठला सगळा भ्रम आणि भ्रांती लोकांच्या चित्तात नाहीच होईल. त्यामुळं आजपर्यंत आपल्याकडे दिसतो ना, 68 वर्षे धर्मांतराला उलटून गेली. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर कुणी शोतापन्न नाही, सकदागामी नाही, अनागामी हा सद्धम्म धारण करण्याच्या प्रक्रियेत आपण आत्मसात करू शकलो नाही. सद्धम्माचा हा गाडा पुढे नेता येणार नाही. म्हणून भगवंताचा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ 5 वर्ष लागली बाबासाहेबांना लिहायसाठी. त्यामुळे शेवटच्या पृष्ठावर त्यांनी 4 प्रतिज्ञा दिल्या. ही जीवसृष्टी आहे अशी प्रतिज्ञा आपण करूया साऱ्या प्राणी मात्रांना भाऊसागर पार नेण्याची. आपणामध्ये असंख्य दोष आहेत आणि प्रतिज्ञा आपण करूया की सारे दोष नष्ट करण्याचे. अनंत सत्य आहेत, एक एक सत्य आत्मसात करून परिपूर्ण सर्वोच्च सत्य स्थापित करण्याचे. भगवंताचा मार्ग अतुल्य आहे आणि प्रतिज्ञा आपण करूया हा संपूर्ण मार्ग परिपूर्ण समजावून घेण्यासाठी. हा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष जोपर्यंत आपण समजावून सांगणार नाही ना, तोपर्यंत सद्धम्माचा योग्यपणे सम्यक ज्ञानाच्या आधारावर प्रचार प्रसार करणं किती मुश्किल काम, कठीण होईल. त्यामुळं हे या सगळ्या संपूर्ण उद्दिष्टांची तयारी करण्यासाठीची ही संपूर्ण पूर्वतयारी आहे. भंतेजी, आज जग जर पाहिलं, जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जर भारत बघितला आपण, तर भारत हा एक तरुण देश म्हटलं जाते, तरुणांचा देश म्हटलं जाते. आणि आपल्या समाजामध्ये बौद्ध धर्मातील मुलं सुद्धा खूप तरुण आहेत. पण आपण पाहतो की युवक जो आहे हा धम्मकार्यात किंवा चळवळीमध्ये बहुतांश दिसत नाही. तो राजकारणामध्ये खूप आहारी गेलेला आहे. युवकच नाही तर आपला जो वरिष्ठ वर्ग आहे ते सुद्धा राजकारणाच्या खूप आहारी गेलेले आहे. ते धम्मकार्यात किंवा सामाजिक चळवळी दिसत नाही. तर तुम्ही त्यांना धम्मकार्यात ओढण्यासाठी किंवा सामाजिक कार्यात ओढण्यासाठी काय सांगता? याचं पहिलंच बाबासाहेबांचं हा समाज बदलण्यासाठी बाबासाहेबांचं खरं प्रेरणास्थान भीमा कोरेगावचा विजयस्तंभ. आणि अंततः धर्मांतराची घोषणा धर्मांतर ते पंढरपूरला करणार होते. त्यामुळे बाबासाहेबांचे हे धोरण आहेत ना. म्हणून माझं लक्ष भीमा कोरेगाव तरुणांना या संपूर्ण धम्म चळवळीत आणण्यासाठी भीमा कोरेगाव जे बाबासाहेबांचं प्रेरणास्थान, ते प्रेरणास्थान निश्चित करावं.
धर्मांतराचं नावच पंढरपूर, कारण पंढरपूरला हा वारकऱ्यांचा एकेकाळ वारकऱ्यांना काय माहिती आहे बुद्धिस्ट होते म्हणून. बरोबर. हा सगळं माहिती संपूर्ण नाथपंथी लोक, वारकरीपंथी लोक, भागवतपंथी लोक, लिंगायतपंथी लोक, महानुभाव हे सगळे बुद्धिस्ट परंपरा आहेत. त्यांना काय माहिती. आपण इतिहासच हरवून बसलो ना. 1 जानेवारी 1927 बाबासाहेब पहिल्यांदा विजयस्तंभाजवळ गेले, जयस्तंभाजवळ, आणि इतिहासाचे मर्म, शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली संपूर्ण दरार बाबासाहेबांना कळली. आमचा परभाव साहित्य हा सगळा ब्राह्मण आहेत, तर आदिवासी, अस्पृश्य समाज, धर्मांतरित झाले, मुस्लिम असो ख्रिश्चन, हे सारे एकेकाळचे म्हणते नाग लोक होतो प्राचीन काळात आम्ही, आणि आम्ही हरलो, पराभूत झालो. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. गावाची गावं, नगराची नगर, तक्षशिला, नालंदा, विक्रमची इतिहास संपूर्ण जाळून टाकल्या गेल्या. सारं वैभव प्रतिक्रांती, या घटनेला प्रतिक्रांती म्हणतात बाबासाहेब. या देशात प्रतिक्रांती झाली आणि ब्राह्मणशाहीच्या या सगळ्या गुलामगिरीत सारा समाज गुलाम झाला. गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. त्यामुळे तरुणांना ही चेतना देण्यासाठी म्हणून भीमा कोरेगावची पदयात्रा सातत्याने सुरू केलेली. ज्या आधारावर तरुण आता संघटित येतोय, तरुणांचा भर ज्या 30 आणि 31 जानेवारीला पहा, म्हणजे तरुणांचाही जथ्था किती राहणार. नक्कीच. त्यामुळे या सांगठनिक बाबतीत हळूहळू का होईना या राजकीय पातळीवर काम करणारा तरुणांचा जथ्था देखील धम्माशी जुळतोय. या सामाजिक पातळीवर काम करणाऱ्या तरुणांचा देखील जथ्था हा धम्म चळवळीशी जुळतोय. त्यामुळे धम्म चळवळीशी जुळवण्याचं हे संपूर्ण ही पाळंमुळं बाबासाहेबांची भीमा कोरेगावच्या विजयस्तंभात दिसली आणि म्हणून ही चळवळ सुरू केली. आता सातत्यानं हा युवा देखील हा संपूर्ण तबका धम्मात आपलं धार्मिक संपूर्ण जे वलय आहे ते निर्माण करणार नाही तोपर्यंत ही सक्षमता समाज बदलण्यासाठी ती निर्माण करता येणार नाही. अगदी. भंतेजी, एक आणखी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत आणि लेखक, कवी सुद्धा आहेत आणि राजकीय लोक तर आहेतच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिटरेचरचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारण हा व्यवस्था परिवर्तनाचा एक पार्ट समजतात आणि असे असंख्य पार्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्यासोबत मान्यवर कांशीराम साहेब सुद्धा जर व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर आपल्याला गैर राजनैतिक जडे मजबूत करावे लागतील असं म्हणतात. तर ह्या गैर राजनीतिक जडे काय आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणाव्यतिरिक्त या व्यवस्था परिवर्तन कशी करता येईल? काय अपेक्षित काय होतं समाजाकडून आपल्या? बाबासाहेब ही धम्म ही जीवन पद्धती आहे आणि ही जीवन पद्धती सम्यक आजीविकेच्या आधारावर आपल्याला निर्माण करता आली नाही. म्हणून पहिल्यांदा धार्मिक पिंड घडवावा. म्हणून धार्मिक पिंड घडवण्यासाठी बाबासाहेब दोष देतात ना भिक्षू संघांना. म्हणून भिक्षू संघ आमचा कमजोर आहे आणि जसे जसे हे तरुण अलीकडे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अशीच मुलं येणार आहेत भिक्षू संघात बरं का, तर हे घंटा वाजली समजायची. धम्म क्रांतीची ही संपूर्ण बघा, हे धम्म साहित्याचं सौंदर्यशास्त्र आपल्याला प्रसवता आलं नाही साहित्यिकांना. बघ ते डॉक्टर गंगाधर पानतावड्यांपासून केशव मेश्रामांपर्यंत, दया पवारांपर्यंत किंवा भाऊ लोखंडे, डॉक्टर रावसाहेब कसब्यांपासून तर यशवंत मनोहरांपर्यंत ही एवढी साहित्यिक मंडळी प्रगल्भपणे लढत आहे, लिहित आहे, पण धम्म साहित्याचं सौंदर्य प्रसवता आलं नाहीये. या 84,000 धम्मस्कंदांमध्ये धम्मस्कंद एवढा परिपूर्ण हे धम्म साहित्यामधली परिपूर्णता, परिशुद्धता हे सौंदर्य असतं, पण ते ठाम मांडता आलं नाही. अजूनही दृष्टी नाही आहे. त्या दृष्टीच्या अभावामुळं साहित्याच्या आधारावरही धम्म साहित्याची प्रतारणा झाल्यासारखी झाली. त्यामुळे धम्मापासून हा तरुण तबका आहे ना हा दूर राहिला आहे. त्यामुळे त्याला जवळ आणण्यासाठी निश्चितपणे त्याला जवळ आणण्यासाठी हा धार्मिक प्रपंचामध्ये संघटित केल्याशिवाय या सगळ्या ज्या फांद्या आहेत राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक या भौगोलिक फांद्यांसकट हा संपूर्ण नागलोकाच्या इतिहासाचे हे संपूर्ण वैभव हे बाबासाहेब सामाजिक पुनर्स्थापना असा हा शब्द वारंवार वापरतायत. बुद्धिझम पुन्हा विश्वामध्ये स्थापित करणं, त्या पुनर्जीवित करणं. त्यामुळे हे सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम हे तुमच्या आमच्यावरच दिलेलं आहे आणि सगळ्यात मोठं कठीण काम हे युवकच पार पाडू शकतात. जसा जसा हा युवक येईल तशी तशी ही धार्मिक चळवळ संपूर्ण जगात ही संपूर्ण खेळ आहेत. सारं जगच बुद्धमय होण्याच्या ह्या संपूर्ण प्रक्रिया सुरू लागलेल्या आहेत, घंटा सुरू झालेली आहे. आणि या 7व्या संघानंतर भारतात सगळ्या जगात हे सगळे भिक्षू तरुण भिक्षू पसरतील आणि सारं जग बुद्धमय धम्ममय करण्याच्या या प्रक्रिया पाहायला मिळतील. अगदी. भंतेजी, एक आता वैयक्तिक जीवनावर आणि माझा स्वतःचा प्रश्न आहे
की सामाजिक काम करणाऱ्या मुलांना लोक स्वीकारत नाही आहेत. तुम्ही त्याचा अर्थ समजू शकता काय? होतं ही जी चैन आहे ती पूर्ण आपण निर्माण करू शकलो नाही, धार्मिक चैन. म्हणून बाबासाहेबांनी ही किल्ली समजले, मी पहिल्यांदा धार्मिक आहे. त्यामुळं ही जशी हे म्हातारे लोक विहारात जायला लागले कमीत कमी पौर्णिमा अमावस्येला, तर तरुणांचा जथ्था हा जसा बाबासाहेबांनी हा संपूर्ण राजकीय पटलावरच्या ज्या समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या मोठ्या मोठ्या संघटना, त्यामुळं त्या कशा नेस्तनाबूत झाल्यासारख्या झाल्या. बाळासाहेब आंबेडकरांसारखा म्हणून वंचित बहुजन आघाडी घेऊन राहावं लागत आहे त्याला. तर खरं तर रिपब्लिकन पार्टीचं हत्यार त्याच्या हातात पाहिजे हवं होतं. बरोबर. त्यामुळं बाबासाहेबांच्या खरंच ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही, या सगळ्या संघटनांचं पुनरुज्जीवन करावं लागेल. या संघटनात आजन्म म्हणून राहावं लागेल. सगळ्या संघटनांची मेंबरशिप घेऊन पुनर्स्थापना करावी लागेल. तेव्हा कारण काय बाबासाहेबांच्या संघटनांना विसर्जित करण्याचा अधिकार काय तुम्हाला कोणी दिला होता? आहे ना. त्यामुळे या संघटनांची पुनरुत्पत्ती करावी लागेल आणि पुन्हा एक धार्मिक जीवनाला हे बलवत्तर करून सगळ्या शाखांवरती हे जे आता सध्या आपले मातृ संघटना आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल, यामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये नाही म्हणता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 200च्या वर गट पडलेले आहेत आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मुख्य आज 2 ते 3 गट आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये उपासक वर्ग कन्फ्यूज होतं की आपण कोणाला सहकार्य करायचं आणि कोणासोबत जायचं, कारण की प्रत्येक जण म्हणतं की आम्हीच खरं, आम्हीच बरोबर आहोत. जशी जशी चळवळ फोफावेल ना, सगळ्या ज्या तुकड्या आहेत ना सारे विसर्जित होतील पुढल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. सगळे विसर्जित होऊन एकजिन्सी मोठा संघ निर्माण होईल. या सगळ्या धार्मिक पिंडाच्या आधारावर खरं तर जसं भिक्षू संघाचं जसं अग्रक्रम असावं, त्या आधारावर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे चैन जशी जुळेल ना, हे जशी जशी जुळेल तसा हा युवकांचा तबका समता सैनिक दल तेही या संपूर्ण थिंकिंग पॉवरच्या आधारावर, धम्मविज्ञानाच्या आधारावर ही संपूर्ण भरारी पथकं घेतील. आणि हे वाटणार नाही जिथे जिथे हा समता सैनिक दल हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे, हे जसं जसं व्यवहारात उतरणार नाही ना तोपर्यंत संघटित होणार नाही. कितीतरी समता सैनिक दलाचे वा रिपब्लिकन पार्टीचे तुकडे असो, कांशीरामजींना मी एकदा म्हणालो होतो, तुम्ही रिपब्लिकन पार्टीचा तुकडा करा, काय फरक पडतं? बहुजन समाज पार्टी कशाला? थोडं भक्ती ज्ञान ज्योती आगे बढो, हम तुम्हारे साथ है, माझ्या नावाची एक मी पार्टी स्थापन केली. त्यामुळं ही जी पण रिपब्लिकन पार्टीचा हा जाहीरनामा जगातल्या कुठल्याही राजकीय पार्टीचा जाहीरनामा नाही आहे. कार्ल मार्क्सचा जाहीरनामा देखील फिका पडतो यापुढे. अगदी अगदी अगदी. पण त्याचा अंमलच झाला नाही ना. अगदी अगदी. रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या विनयानुसार वागले नाही, नियमानुसार वागले नाही, त्याच्यामुळे खोळंबलं. अगदी. हा कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन ही थीम बुद्धांची आहे, भिक्षू संघाची आहे. भिक्षू संघांची जी थीम आहे ती कार्यकर्त्यांनी शिकायला हवी ना. कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन ही मूळ थीम. अगदी. त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे संपूर्ण धम्मरूपी धन आपल्याला प्राप्त करता आलं नाही तोपर्यंत याची ही चैन मजबूत करता येणार नाही. विनयानुसार वागलो नाही, नियमानुसार वागलो नाही, साऱ्या संघटना त्याच्या विस्कळीत झाल्या. अगदी अगदी. थँक्यू व्हेरी मच भंतेजी, आपण खूप वेळ दिला. भंतेजी, जे उपासक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, कृपया त्यांच्यासाठी आपण एक आशीर्वाद त्यांना. सभीतियो विवजन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीली संनिचं वृद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं बलं. साधु साधु साधु. आपण सर्वांनी हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला त्यासाठी आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर प्रसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअर करा. नमो बुद्धाय. जय.